अकोला जिल्ह्यातल्या दही गावाच्या कमानीवर लावलेल्या पंचशील आणि निळ्या झेंड्याची विटंबना करणाऱ्या विरोधात आंबेडकरवादी मंडळींनी तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। याचा राग मनात ठेवून आंबेडकरवादी मंडळींवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। हे गुन्हे तत्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने गृहमंत्र्यांकडे केली आहे। जातीवादी प्रवृत्तीच्या काही लोकांनी तक्रार दाखल करणाऱ्या दही गावातील आंबेडकरवादी मंडळींवर राजकीय दबावातून खोट्या तक्रारी दाखल केल्या, तर तेल्हारा पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून कोणतीही चौकशी न करता खोटे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले। ही बाब गंभीर असून जातीयवादी मानसिकतेतून प्रकार झाल्याची शक्यता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे आणि अशा आशयाचं निवेदन गृहमंत्री आणि अकोल्याच्या एसपींसमोर मांडण्यात आली। मात्र या प्रकाराने दही गावातील जनता भयभीत झाली आहे। त्यामुळे आंबेडकरवादी मंडळींवर दाखल केलेले सर्व गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे आणि या खोट्या गुन्ह्यांची पोलीस अधीक्षकांमार्फत चौकशी समिती स्थापन करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली। तर निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासह महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अडाव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दहीगाव तालुका तेल्हारा येथे 14 एप्रिल रोजी झेंड्याची जी विटंबना झाली, त्या विटंबनाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीची दखल न घेता उलट आंबेडकरी जनतेवरच संपूर्णपणे राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि आमचे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही एसपी साहेबांना निवेदन दिलं की तिथलं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवून अनेकांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घेण्यात यावे आणि विनाकारण राजकीय दबाव तंत्राच्या अधीन येऊन जे काही आणखी गुन्हे वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे ते सुद्धा थांबावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तेल्हारा पोलिसांच्या विरोधात फार मोठं तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि याची जर पुढे काही आणखी जर घटना घडली तर या संपूर्णपणे तेल्हारा पोलीस प्रशासन जबाबदार राहील।